मी प्रफुल्ल सर तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल मॅथ फॉर फाकीमध्ये स्वागत करत आहे। आजपासून आपण बघत आहे पोलीस भरतीचे PYQ प्लस कन्सेप्ट प्लस शॉर्ट ट्रिक। बघूया आपण आजचा पहिला प्रश्न, जो की नाशिक ग्रामीण पोलीस भरती 2021 ला आला होता। प्रश्न काय आहे, एका वस्तूच्या किमतीत सुरुवातीस 20% कपात केली, नंतर 10% वाढ केली, तर मूळच्या किमतीत किती टक्के फरक पडला। आपल्याला किंमत माहिती आहे का? नाही, तर आपण गृहीत धरली की 100 रुपये त्याची प्राइस असेल। 100 रुपये त्याची काय असेल? प्राइस असेल। त्यांनी काय म्हटलं, 20% कपात केली। तर 20% कपात केलीच्या अर्थ किती झाला की 80 रुपयाला गेली असेल। सुरुवातीला वस्तू 20% कपात आहे म्हणजे किती? 80 आहे। नंतर परत काय केली? 10% वाढ केली। 10% म्हणजे किती झाले? 110 झाले। आणि परत टक्के भागीला 100 केलं। ठीक आहे, इथे 100 आहे आणि खाली 100 आहे, हे कटले। इथे वरती 0, खालती 0, हा 0 आणि हा 0। आता काय झाले? फक्त 8 आणि 11 गुणाकारामध्ये केले तर 11 माठी 88। म्हणजे सुरुवातीला वस्तू होती 100 ची, आता तिची प्राइस किती आहे? 88। मग किती कमी झाले आहे? वाढ झाली, कमी झाले? कमी झाले। किती कमी झाले? 12 कमी झाले। ठीक आहे, याचा अर्थ 100 वर जे बी आपण काढतो टक्क्यामध्ये येतात। आपण म्हणतो की 12% काय झाले? कमी झाले। 12% काय झाले? कमी झाले, जे की उत्तर आहे आपलं डी मध्ये। हेच आपलं उत्तर आहे। एकदम सिंपलचा प्रश्न आहे। कोणाला वाटेल सर आम्हाला असं करायचं नाही, दुसरी मेथड पाहिजे, तर दुसरी मेथड बघा काय आहे। तर 20% चा अर्थ किती होते? 1/5 होते। 20 पंचे 100, 100 तुम्ही खाली लिहिले, 20 ने 100 ला भागाला तर किती? 1/5 येईल। 10% चा अर्थ किती झाला? 10% म्हणजे 110 झाले। ठीक आहे, 10 भागाला 100 करा तर किती? 110 आहे। पहिल्या ते काय होत आहे? वस्तूची किंमत कमी होत आहे, म्हणजे सुरुवातीला 5 रुपयाची वस्तू होती, 1 रुपया कमी झाला, म्हणजे किती रुपयाची वस्तू झाली? 4 रुपयाची। नंतर काय झाली? वाढ झाली आहे। वाढ म्हणजे काय? सुरुवातीला वस्तू 10 रुपयाची होती, 1 वाढ झाली, किती झाली? 11 झाली। ठीक आहे, आता तुम्ही तिरपा गुणाकार करू शकता, तिरपा भागाकार करू शकता। 2 दुने 4, 2 पंच 10, 5 5 25, 11 दुने 22। याचा अर्थ काय झाला की 25 रुपयाची वस्तू होती आणि नंतर ची किंमत झाली 22 रुपये। म्हणजे किती रुपये कमी झाले? 3 रुपये। किती झाले? 3 रुपये। हेच तुम्हाला टक्क्यात विचारलं, तर 25 वर 3 कमी झाले। टक्के पाहिजे गुणेला 100 केला आपण, 25 चोक 100 आणि 4 त्रिक 12, 12% कमी। हे आपलं उत्तर आहे। तो आपण आता सामोचा प्रश्न, जो की आहे गडचिरोली पोलीस भरती 2023 चा। प्रश्न काय आहे? पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन 18 किलो आहे, पाण्याने अर्धा भरलेल्या त्याच बादलीचे वजन 10 किलो आहे, तर रिकाम्या बादलीचे वजन किती आहे? बघा सिंपलचा प्रश्न आहे, कसा करायचा असते, तर हे 10 किलो जे आहे अर्ध्या बादलीचे वजन, त्याचे डबल करून घ्या, म्हणजे 2 ने गुणा, किती झाले? 20। त्याच्यातून पूर्ण बादलीचे वजन आहे जे किती आहे? 18, ते वजा करा, उत्तर येईल तुमचं आलं 2 kg। हेच काय आहे? बादलीचं वजन आहे, जे कुठे आहे? ए वर। जर समजलं नसेल तर परत बघून घ्या प्रश्न। काय सांगितलं मी की अर्ध्या बादलीचे वजन जे आहे त्याचे डबल करा, म्हणजे 20 आले, त्याच्यातून पूर्ण बादलीचे वजन काय करा? वजा करा, किती उत्तर आलं आपलं? 2 kg, जे की ए वर आहे। चला बघू आपण दुसरा प्रश्न। चला पुन्हा एक प्रश्न बघू आपण पोलीस भरतीचा, जो अकोला पोलीस भरती 2023 ला आला आहे। एका सैनिक तळावर 100 सैनिकांना 10 दिवस पुरेल इतके रेशन उपलब्ध आहे। 2 दिवसानंतर आणखी 7 सैनिक तळावर येतात, तर राहिलेले रेशन आणखी किती दिवस पुरेल? तर आपण जर बघितलं तर किती सैनिक होते? आधी 100 होते। त्यांच्यासाठी अन्न किती दिवसाचं होतं? 10 दिवसाचं। ठीक आहे, आणि 2 दिवसात 7 आले। मी म्हणतो की 2 दिवस झाल्याच्या नंतर सैनिक जर आलेच नसते तर त्यांना किती दिवस पुरलं असतं? तर 8 दिवस। कारण 10 दिवस तशी 100 10 दिवस पुरणार होते, 2 दिवस गेल्याच्या नंतर किती दिवस पुरलं असतं? 8 दिवस। म्हणजे आपण जर बघितलं तर तळावर किती अन्न आहे? 100 गुणिले 8 इतकं अन्न शिल्लक राहिलं। आता जर बघितलं आपण तर सैनिक आता किती झाले आहे? तर 100 सैनिक आधी होते, 60 सैनिक परत आले, किती सैनिक झाले तुमचेवाले? 160 सैनिक झाले। म्हणजे 100 लोकांसाठी जे 8 दिवसाचं अन्न होतं, तेवढं अन्न 160 सैनिकांना किती दिवस पुरेल? असा सिंपलचा प्रश्न ते आला। आपण जर बघितलं तर 0 0 कटलं, 8 दुने 16 झाले आणि 2 पंच 10 झाले, उत्तर आलं आपल्याला 5 दिवस, जे उत्तर आहे सी वर। रायगड पोलीस भरती 2021 चा आहे। एका आयताची लांबी ही त्याच्या रुंदीच्या तिप्पटीपेक्षा 2 सेमीने जास्त आहे। त्या आयताची परिमिती 76 सेमी असल्यास त्याची लांबी किती? समजून घ्या, जर हा जर आयत असेल, त्यांनी काय म्हटलं
तर आयताची जर रुंदी जर मी 1 घेतली, आयताची रुंदी जर मी 1 घेतली आणि त्यांनी म्हणलं त्याची जी लांबी आहे ती या रुंदीच्या दुप्पटीपेक्षा 2 सेमी जास्त आहे. जर मी या रुंदीची तिप्पट केली म्हणजे काय लिहिली 3x लिहिली आणि 2 ने जास्त आहे म्हणजे काय झाले हे झालं. म्हणजे रुंदी झाली x आणि लांबी झाली 3x + 2 आणि क्वेश्चन मध्येच म्हटलेलं आहे. आता आपल्याला माहित पाहिजे की परिमितीचा फॉर्म्युला काय. तर आयताची परिमिती बरोबर असते 2 ब्रॅकेटमध्ये l + b. l म्हणजे काय लांबी, b म्हणजे रुंदी. ठीक आहे. आता जर आपण इथे लिहिलं परिमिती दिल्या क्वेश्चनमध्ये 76 दिली, आयताच्या परिमितीला आपण 76 लिहिले. ठीक आहे. इथे 2 लिहिले. आपली जर बघितली आपण लांबी किती आहे 3x + 2 आहे आणि रुंदी किती आपली x आहे. आता हे आपण सॉल्व्ह करू. आपण ते 76 लिहिले बरोबर 2 लिहिले. आधी आपल्याला पॅकेज सॉल्व्ह करू आपण. तर काय झाले ते ओपन केलं तर x आणि 3x झाले हे 4x झाले प्लस हे 2 आहे. आता आपण 76 2 ने 4 ला जर गुणलं तर 4 दुने 8x प्लस 2 दुने 4. आता जर 4 प्लसचे 4 या साईडने येईल तर काय वजा होईल म्हणजे 76 - 4 बरोबर 8x. आपण जर समोर जर बघितलं आपण तर 8x बरोबर किती राहिले 76 4 गेले किती उरले 72. म्हणजे जर 8x ची किंमत किती आहे 72. तर 8x बरोबर 72 आहे. x ची किंमत किती आली तर 72 भागिले 8 म्हणजे x बरोबर किती आला 8 9 72. x ची किंमत किती आली तुमची वाली 9 आलेली आहे. x म्हणजे काय भेटलं आपल्याला रुंदी भेटला. आपल्याला काय विचारलं त्याची लांबी विचारली. लांबी किती आहे 3x + 2 आहे. म्हणजे x च्या ठिकाणी जर तुम्ही 9 ठेवले तर किती झाले 9 3 27 आणि 2 29. आपण याच्याबद्दल तर 3 गुणिले 9 + 2 केले तर झाले हे 29 जे की उत्तर आहे आपलं बी मध्ये. चला बघू पुढील प्रश्न जो की पुणे ग्रामीण 2021 मध्ये आला होता. 120 च्या 8% म्हणजे कितीच्या 6% आहे. ठीक आहे. बघा सिंपलचा प्रश्न आहे. 120 लिहिले 120 चे 8% चे म्हणजे 4 मध्ये गुणाकार 8%. 120 च्या 8% म्हणजे बरोबर लिहिलं आपण कितीच्या म्हणजे x च्या आपण लिहिलं 6%. ठीक आहे. 120 च्या 8% टक्के म्हटलं तर भागिले 100 बरोबर कितीच्या 6%. आपण म्हटलं की x च्या 6% असेल. आपण x काढायचा आपल्याला इथे. आपण जर बघितलं तर हे 100 आणि हे 100 कटेल. ठीक आहे. कसे कटेल 100 तर जेव्हा हे 6/100 या साईडने येईल तेव्हा 100 वरती जाईल आणि 6 खाली येईल तर 100 100 कटेल. आता जर बघितलं सिंपल काय राहिलं आपल्याकडे 120 गुणिले 8 इथे काय राहिले आपल्याकडे x गुणिले 6. आपल्याला x पाहिजे x लिहून घेतला आपण 120 गुणिले 8 आणि हे 6 इकडे जाईल तर काय जाईल भागेला जाईल म्हणजे 6 भागाकार 6 गुणे 12 आणि हे 0 x किती निघली तुमची वाली 8 गुणे 16 160 म्हणजे की उत्तर आहे आपल्याला बी वर 160. पण पेपरला आपण ना ते बेसिक ने करत बसणार आहोत का तर नाही. आपल्याला डायरेक्ट करायचं आहे. डायरेक्ट कसं होईल ते बघून घ्या. आपल्याला लिहायचं 120 च्या 8% तर सिंपल करायचं 120 गुणिले 8 म्हणजे कितीच्या 6% भागाला लिहा 6 sin गुणे 12 0 8 गुणे 16 160. समजलं असेल तुम्हाला सर्वांना हा प्रश्न. चला भाऊ आपण पुढील प्रश्न परभणी पोलीस 2021 मध्ये आलेला आहे. 2.5 गुणिले 0.25 गुणिले 0.025. तुम्हाला वाटेल की काय सांगायचं आहे प्रश्नामध्ये गुणाकार करायचा आहे. आपल्याला गुणाकारही करायचा नाहीये. आपल्याला प्रश्नात गुणाकारही करायचा नाहीये. आपल्याला बघायचं फक्त की पॉईंट नंतर घर किती आहे. आपण जर बघितलं तर पॉईंट नंतर 1 घर, इथे पॉईंट नंतर 2 घर आणि इथे पॉईंट नंतर 3 घर आहे. ठीक आहे. म्हणजे आपण जर पॉईंटच्या खाली केली की झाले 1 1 2 3 3 3 6. ठीक आहे. तर पॉईंट नंतर जिथं 6 घर आहे, पॉईंट नंतर 6 घर आहे तेच आपलं उत्तर आहे. इथे जर बघितलं आपण पॉईंट नंतर किती घर आहे 4 आहे म्हणजे हे उत्तर नाही आपल्याला. इथे पॉईंट नंतर 3 3 6 आणि 7 आहे म्हणजे हे उत्तर नाही आपलं. इथे जर बघितलं आपण पॉईंट नंतर 3 3 6 घर आहे म्हणजे हे आपलं उत्तर आहे. इथे बघा पॉईंट नंतर 3 आणि 2 5 घर आहे म्हणजे उत्तर आपलं नाही. आपलं उत्तर आहे सी.